नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसमी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण 75वा भाग बनवतोय, जो की कालच बनवला होता, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना झोंबला तो आणि जे मोसंबी संत्रा मॅनेजमेंट करणारे जे लोक असतात, ज्याला आपण मार्गदर्शक किंवा कन्सल्टंट म्हणतो, यांनाही तो व्हिडिओ आवडला नाही। त्यांनी बऱ्याचशा कमेंट केल्या किंवा मला कॉलही केले, म्हणजे त्यांची पोल उघड होती या ठिकाणी। तर जाऊ द्या, ज्याचं त्याचा इमानदारीचा प्रश्न असतो, परंतु शेतकरी मित्रांनो, आपण स्वतः शेतकरी असताना आपल्याला काही गोष्टी कळल्या पाहिजे। कोणीही मॅनेजमेंट करणार असतो तो इमानदार पाहिजे। आपल्या मोसंबी संत्रा बागेचं मॅनेजमेंट जो करतो तो व्यक्ती इमानदार पाहिजे। अर्थात कसा, मोसंबी संत्रा नियोजन करत असताना डेव्हलपमेंट आणि बर नियोजन हे दोनच कामं असतात। त्याच्यामध्ये स्टोरेजच्या फवारण्या 2 किंवा 3 असू शकतात, याच्यापेक्षा जास्त फवारण्या राहत नाही। त्याच्यानंतर 2 नंबरचं काम मिश्र खते देत असताना NPK स्टँडर्ड कंपनी, जसं की ज्वारीचे खते द्या, आरशिपचं नका देऊ, तुमचं महादनचंही नका देऊ, नागार्जुनचं नका देऊ। NPKमध्ये ज्वारी एकदम स्टँडर्ड आहे। त्याच्यामध्ये सेकंडरी देत असताना कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे ब्रँडेड कंपनीचं पाहिजे। मायक्रोन्यूट्रंट जसं की फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, मोलिब्डेनम, बोरॉन, झिंक जे असेल हे ब्रँडेड पाहिजे। मग आता सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रंटचं कॉम्बो असलेली आपण जर किट वापरली तर आपल्याला ती स्वस्तातही पडती आणि ती किट ही स्टँडर्ड कंपनीची पाहिजे। आम्ही जी रेफर करतो ती एकदम स्टँडर्ड किट, कमी किमतीमध्ये अधिक रिझल्ट देणारी, वर्षभर रिझल्ट देणारी असते। त्याचं प्रमाणही झाडाच्या कंडिशन, जमिनीच्या प्रकारानुसार आम्ही शेतकऱ्यांना देतो। तसेच ऑर्गॅनिक कार्बन देत असताना आपण चांगल्या कंपनीचं ऑर्गॅनिक कार्बन घ्यायचं, स्वस्तही असते आणि वर्षभर रिझल्ट देणार असते। त्याच्यानंतर शेणखत हे सर्व शेतकऱ्याकडे अवेलेबल असतं। तर याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काही द्यायची गरज नाही। राहिला विषय बॅक्टेरियाचा, तर बॅक्टेरिया द्यायची गरज नाही। आपल्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया ॲटोमॅटिकली मल्टिप्लाय होता। आता ऑर्गॅनिक कार्बनमध्ये, मायक्रोन्यूट्रंटमध्ये, सेकंडरीमध्ये, NPKमध्ये असं सर्व मिळून आपल्याकडे जवळपास जे आपल्याकडे 16 घटक असतात, यापैकी 14 घटक आपण आपल्या या माध्यमातून देतो। नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे वातावरणच मिळणार। तर याच्या व्यतिरिक्त कोणी तुम्हाला काही देऊ शकत नाही। त्याच्यानंतर राहिला विषय कीड आणि बुरशीचं नियोजन करत असताना ज्या फवारण्या घ्यावं लागतं आपल्याला, मग त्यामध्ये फायटोप्थोरा असेल, ट्रिस्टिज असेल, कोलेटिग्रम बुरशी असेल, ग्रीनिंग जीवाणू असेल, लिप मायनर असेल, जोही प्रॉब्लेम असेल, सिट्रसिला असेल, तुमचं रेड माइट असेल, याच्यासाठी आपण फवारण्या देतो। मग वर्षभरामध्ये स्टोरेजच्या 2 फवारण्या किंवा 3 पकडा आणि किडीच्या 3 फवारण्या, एकंदरीत 5 ते 6 फवारण्या वर्षभरामध्ये व्हायला पाहिजे। यापेक्षा शिल्लक फवारण्या झाल्या नाही पाहिजे। आणि हा जो खर्च एकंदरीत जायला पाहिजे आपला प्रति झाड 80 ते 100 रुपये, खूप मोठं झाड असेल तर 120 रुपये फायनल खर्च व्हायला पाहिजे। याच्यापेक्षा जास्तीचा खर्च जर कोणी देत असेल तर असं समजून घ्या आपला सल्लागार हा चुकीच्या पद्धतीने आपलं काम करतोय। हा तर झालं काम करण्याचा विषय। आता माझं काम तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल, माझं मल्टीनॅशनल कंपनी असेच प्रोडक्ट आपण रेफर करतो, ज्याच्यामध्ये बायर असेल, सिंजेंडा असेल, सुमोटोमा असेल, BSF असेल, धानुका असेल, टाटा असेल, ICL असेल, IGS असेल, ॲग्रिकॉन असेल, अशा कंपन्याचेच प्रोडक्ट आपण रेफर करतो। प्रमाण व्यवस्थित देतो। एक्स्ट्रा फालतूचे कोणत्याही अदर कंपन्याचे प्रोडक्ट मिक्स करून देऊन आपण शेतकऱ्याला कन्फ्यूज करत नाही, ते काम आपण करतही नाही। आणि मी म्हणतही नाही कुणाला माझं काम घ्या, माझा रिझल्ट हेच माझं काम बोलतंय, त्यामुळे शेतकरी माझ्याशी जॉईंट होता आणि आपणही त्यांच्याशी प्रामाणिक राहतो। तर शेतकरी मित्रांनो, हे झालं आपलं काम करण्याची पद्धत। परंतु आता काल मला एक शेतकऱ्याची कमेंट आली होती की मागच्या वर्षी माझा ग्रुप जॉईन करून मला 2000 रुपये फीस दिली आणि मी त्याचं मॅनेजमेंटच केलं नाही। हे सरळ त्या शेतकऱ्यांनी चुकीचं सांगितलं आहे। वर्षभर मी शेतकऱ्याचे फोन अटेंड करतो, कधीही फोन घेत नाही असं होत नाही। शेतकऱ्यांना माहिती सविस्तर लिहून देतो, लिहून दिल्यानंतर कॉलबॅकही करतो। त्यांच्या कमी खर्चात अधिक उत्पादन कसं मिळेल हे आतापर्यंत आपण करून दिलेलं आहे। परंतु त्या शेतकऱ्याचं वर्ष संपल्यानंतर मी त्याला ग्रुपमधून रिमूव्ह करतो। मला ज्या शेतकऱ्यांनी काल कमेंट केली त्याचं वर्ष संपलं होतं, त्या शेतकऱ्यांनी मला फोन करायला पाहिजे। मी त्यांना स्वतःहून फोन कसा करणार, कारण माझ्यासाठी भरपूर शेतकरी असतात। आता मी प्रत्येकाला कॉल करू शकत नाही। शेतकऱ्यांनी मला कॉल केल्यानंतर मी प्रत्येक शेतकऱ्याचं समस्येचं निवारण त्या ठिकाणी करण्याचं काम करतो आणि कमी खर्चातच आपण शेतकऱ्यांना रिझल्ट दिलेले। आपण कालच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या की शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करत जाऊ नका, 150-200 रुपये प्रति झाडाने शेतकऱ्याचा खर्च करायला लावू नका, तर हे बऱ्याचशा लोकांना सहन झालं नाही आणि त्यांनी मला फोनही केले, कमेंटही केले। म्हटलं ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, परंतु मी शेवटपर्यंत प्रामाणिकच काम करणार। आपल्याला ते फसवेगिरीचं काम करायचंही नाही आणि आपण केलंही नाही आणि करणारही नाही। तर शेतकरी मित्रांनो, 75व्या भागामध्ये आपण या गोष्टीचा आढावा घेतला, जे की तुमच्याच फायद्याच्या गोष्टी। त्याच्यामध्ये प्रामुख्याने काळजी घ्यायची, आपल्या बागेमध्ये आंतरमशागत बंद करा।
तुमचे झाडं मरणं बंद होतील. पाण्याचं नियोजन प्रॉपर करा, जास्त पाणीही देऊ नका. शेणखताचा आवर्जून वापर करा आणि तणनाशक आवर्जून वापरा. बऱ्याचशा शेतकऱ्याला वाटतं तणनाशक वापरल्यामुळे फळगळ होती. फळगळीचा आणि तणनाशकाचा तीळ मात्र संबंध नसतो. सध्या जी फळगळ आहे चालू आजच्या कंडिशनला, आजच्या तारखेला 9/9/2024 ही जी फळगळ आहे ही कोलेटिटिकम बुरशीची फळगळ आहे. जमिनीतून निघणारी भाप जी विषारी वायू असतो हा फळांनाही सोडतो, पालालाही सोडतो आणि फांद्यालाही सोडतो. हा फायटोप्थोरा प्रजातीचा प्रॉब्लेम नाही. बरेच शेवटीवरनं सांगितलेले की फायटोप्थोरा प्रजातीमुळे हा प्रॉब्लेम होतोय. हा प्रॉब्लेम तो नाही. ही भाप असते, विषारी भाप आपल्या झाडाच्या सालेवर, फळावर, फांदीवर जिथेही लागणार त्या ठिकाणी फळसड होणार आणि ते फळं 48 तासात सडून जातात. याच्यासाठी प्रिकॉशन म्हणून आपण जमिनीवर ब्लू कॉपरची फवारणी घ्यायला सांगितली होती. तसेच जमिनीवर ब्लू कॉपरची फवारणी घेतल्यानंतर आपण झाडावरती 22 प्लस इमिडाक्लोरोपिडची फवारणी घेतलेली सांगितली. इमिडाक्लोरोपिड 17.30 WPचं जे की सिस्टेमिक इन्सेक्टिसाईड आहे आणि 22 कॉन्टॅक्ट फंगिसाईड याची स्प्रे घ्यायचा सांगितला, जेणेकरून या फळगळीमध्ये 30-40% आपली त्या ठिकाणी बचत होते. परंतु समूळ ही फळगळ नष्ट होईल म्हणजे होणारच नाही असा कुणीही तुम्हाला सापडणार नाही. असा जर कुणी सांगत असेल की ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं यांची फळगळ झाली नाही, असा जर कुणी माणूस सापडला तर मी माझं बोर्ड उचलून फेकून देतो आणि त्या माणसाला मनातून नमस्कार करतो आणि माझं काम संपवून टाकल. तर शेतकरी मित्रांनो, 75व्या भागामध्ये आपण ज्याही गोष्टी ऐकल्या आशा करतो आपल्याला समजलं असेल. कृपया आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल नोटिफिकेशन बटनही क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन माहिती सर्वप्रथम आपल्यासमोर आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल.